आज फादर्स डे निमित्त वाचण्यात आलेला एक सुंदर लेख. लेखाचे शीर्षक आहे वडील आभाळ माया. अभिवाचन अलका जोशी. ऐकूया आजचा लेख वडील आभाळ माया. खूपच रागारागाने घराबाहेर पडलो. घरी परत जायचेच नाही या इराद्यानेच. आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरातच पप्पांचे बूट घातले. घर सोडले ते मोठा माणूस बनून येईन आणि तेव्हाच वडिलांना तोंड दाखवेन. जर मला एक मोटरसायकल घेऊन नाही देऊ शकत तर मला कशाला इंजिनियर बनवण्याचे स्वप्न बघतात. आणि आज मी रागातच पप्पांचे पाकीट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही. मला माहीत होते की यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार आणि नक्कीच काही रुपयेही असणार. या विचारानेच मी थोडा आनंदलो होतो. मला पण कळू दे किती माल लपवून ठेवलाय ते. त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता. खूप मोठे विचारचक्र डोक्यात चालू होते. चालताना मला बुटातून काहीतरी टोचत असल्याचे जाणवले. बूट काढून पाहिले तर टाचेतून थोडे रक्त आले होते. बुटातून एक खिळा टोचत होता. त्रास तर खूप झाला, पण राग त्रासापेक्षा जास्त होता. रागातच पुढे चाललो. पुढे गेल्यावर दुसऱ्या बुटातून ओले जाणवले. रस्त्यावर पाणी सांडले होते. उडी मारताना पाणी बुटात आले. बूट पाण्यातून काढून पाहिले तर बूट खालून पूर्ण फाटलेला होता. तरीही रागातच लंगडत बस स्टँडवर आलो. पण दुर्दैव, तासभर एकही एसटी नव्हती. मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकीट तरी चेक करून पाहूयात असे म्हणून पाकीट उघडले. त्यात एक चिठ्ठी मिळाली. त्याच्यावर लिहिले होते, लॅपटॉपसाठी 40,000 रुपये अमुक व्यक्तीकडून उधार घेतले. अरे, तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतला आहे आणि तो तर माझ्याकडेच आहे. दुसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली. ऑफिसमध्ये काम करताना तुमची आवड काय आहे ते लिहा असे सांगितले होते. त्यावर पप्पांनी चांगले बूट वापरायला आवडते असे लिहिले होते. अरे, चांगले बूट? परंतु त्यांचे बूट तर पूर्ण फाटलेत. आई मागच्या 4 महिन्यापासून पप्पांना सांगते नवीन बूट घ्या. पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात, अगं अजून 6 महिने तरी किमान चालतील हे बूट, मग घेऊ, आत्ताच काही गरज नाही. मी आता समजलो किती चालतील ते अजून. एक तिसरी चिठ्ठी मिळाली. जुनी गाडी द्या आणि नवीन गाडी घेऊन जा. आणि ते वाचताच माझ्या मेंदूला अक्षरशः डोक्यात मुंग्याच आल्या. पप्पांची गाडी? आणि मग मी घराच्या दिशेने धावत सुटलो. आता मात्र माझ्या पायात खिळा पण टोचत नव्हता. मी घरी धापा टाकतच पोहोचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाडीही नव्हती. मी समजलो पप्पा आता कुठे आहेत. हो, पप्पा तिथेच होते. मी धावत जाऊन जोरात पप्पांना मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला. नको पप्पा, नको, मला नाही पाहिजे मोटरसायकल. बस पप्पा, अगोदर तुम्हाला नवीन बूट घ्या. आणि हो पप्पा, आता मला मोठा माणूस व्हायचंच आहे आणि ते सुद्धा तुमच्यासारखाच. हो पप्पा, फक्त तुमच्यासारखंच. पूर्ण शोरूममध्ये शांतता पसरली. अगदी सगळीकडे वातावरण शांत झालं. सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले होते. मित्रांनो, आई वडिलांना ओळखा. आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही. खऱ्या अर्थाने जगा. हेच तर खरं जीवन आहे. अन्यथा आई वडिलांच्या नंतर मात्र पश्चाताप करण्याची वेळ ही सगळ्यांवर येते. आणि म्हणूनच आहे तोपर्यंत त्यांच्याशी आनंदाने हसून खेळून राहा. जगा आणि जगू द्या.